श्री स्वामी समर्थ. जयशंकर. कधी कधी बऱ्याच वेळेला ना आपल्याला आपल्याच मनाशी एक युद्ध चाललेलं असतं. प्रश्नांचा भडीमार चाललेला असतो आणि त्यावेळेला त्या प्रश्नांची उत्तरं फक्त आपले स्वामी देत असतात. त्यामुळे जे काही मनात प्रश्न असतील ना ते फक्त आपल्या स्वामींना विचारावे. त्यातला स्वामींना विचारलेला हा एक प्रश्न तो म्हणजे, स्वामी, मी कितीही ठरवलं तरी मला जशाला तसं वागताच येत नाही हो. त्यामुळे ना माझी खूप घुसमट होते आणि लोक फायदा देखील खूप घेत असतात, कारण मला जशाला तसं वागता येत नाही म्हणून. यावर स्वामींचं उत्तर म्हणजे स्वामी इतकं छान उत्तर देतात. स्वामी सांगतात, बाळा, अगं घुसमट होत नाही, तू स्वतःलाच तापतीयस. तू जशाला तसं वागलीस तर तुझ्यात आणि समोरच्यात फरक तो काय उरेल. आणि ह्या गोष्टीचा लोक फायदा घेतात. अगं कारण तू बोलतच नाहीस आणि तू बोलत नाही म्हणून ते थांबत नाही. चांगुलपणा म्हणजे स्वतःला विसरणं नाही, पण इतकंही समोरच्याचा विचार करू नकोस की स्वतःला चटके बसत असताना समोरच्याला त्याची झळही लागू नये. प्रत्येक ठिकाणी तुझा चांगुलपणा हा उपयोगीच येतो असा नाही. काही ठिकाणी तुला कठोर शब्दांचा वापर करणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे तुझा स्वभाव बदलायचा का? तर नाही बाळा, तुझा स्वभाव बदलायचा नाही, चांगुलपणाही सोडायचा नाही, पण स्वतःच्या विरोधात जगायचंही नाही. जे चुकीचं वाटतंय ना ते बोललंच पाहिजे, कारण शांत सहन करणं म्हणजे समजूतदारपणा नाही, तीच हळूहळू होणारी घुसमट आहे. आणि लक्षात ठेव, जेव्हा तू स्वतःसाठी बोलायला शिकशील, स्वतःसाठी उभी राहशील, तेव्हा कुणासाठी जशाला तसं वागायची गरजच उरणार नाही. कारण जेव्हा तू स्वतःसाठी बोलशील, स्वतःसाठी जगशील, स्वतःसाठी उभी राहशील ना, तेव्हा तुझ्या विरोधात प्रत्येकजण बोलताना आधी विचार करेल आणि मग बोलेल. त्यामुळे जशास तसं वागायची गरज ही तुला कधी पडणारच नाही. म्हणूनच आधी स्वतःचा विचार कर, स्वतःसाठी उभी राहा, स्वतःला जप, स्वतःसाठी बोलायला शिक. जिथे चूक आहे तिथे चूकच बोलायला शिक. तेव्हाच तू स्वतःसाठी ठामपणे उभी राहशील. आणि बाळा, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. आपल्या स्वामींनी सांगितलेली ही शिकवण, दिलेले हे उत्तर खरंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुठे, कधी, केव्हा आपला चांगुलपणा आणि आपला स्वभाव नुसार आपल्याला वागायचं आहे. या गोष्टी आपल्याला जर लक्षात आल्या तर खरंच आपल्याला स्वामी सांगतात तसं जशास तसं राहण्याची गरज येणार नाही. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.